पाहिलं, वर्गीकरण दोन गटामध्ये केलं जातं, विकारी शब्द जाती आणि अविकारी शब्द जाती. विकारी शब्द जातींना म्हणतात सव्येय, अविकारींना म्हणतात अव्यय. म्हणजे का म्हणतात त्याचं कारण सांगितलं होतं. ज्या विकारी शब्द जाती असतात या शब्दांच्या मूळ रूपामध्ये लिंग, वचन आणि विभक्ती यामुळे बदल होत असतो. मूळ रूप त्याचं बदलत असतं, म्हणून त्यांना विकारी शब्द जाती म्हणतात. आणि अविकारी शब्द जाती लिंग, वचन आणि विभक्तीमुळे बदलत नाहीत, त्यांच्या मूळ रूपात काहीच बदल होत नाही, त्यांना अविकारी किंवा अव्यय असे म्हणतात. मग तुम्हाला माहिती पाहिजे, विकारी शब्द जाती चार आहेत, नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. अविकारी शब्द जाती चार आहेत, क्रिया, विशेषण, अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वय अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. अशा एकूण शब्दांच्या जाती आहेत 8. विकारी शब्द जाती 4, अविकारी शब्द जाती 4. आणि मग त्यातली आपल्याला सुरुवात करायची होती आज पहिली शब्द जात. योगायोगाने नवीन जे आहेत त्यांनी लक्ष द्या. पहिली शब्द जातचं नाव आहे नाम. आता हे आपण 5वी पासून शिकत गेलोत, परंतु आता आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने शिकायचं आहे. येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना कशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो त्याच्या अनुषंगानेच आपण शिकत आहोत. म्हणून नाम ही पहिली शब्द जात. नाम म्हणजे काय? सर्वसाधारण त्याची व्याख्या अशी आहे की कोणत्याही वस्तूला ठेवलेल्या नावाला नाम असे म्हणतात. सृष्टीतील कोणतीही वस्तू दर्शवणारा विकारी शब्द म्हणजे नाम. अशा साध्या व्याख्या आहेत बरं का त्याच्या. कोणतीही वस्तू दाखवतो तो, आपल्याला डोळ्यासमोर आणतो, असा शब्द असतो त्याला आपण नाम असे म्हणतो. किंवा कोणत्याही वस्तूला दिलेलं जे नाव असतं ना त्याला नाम असे म्हणतात. मग कोणत्या वस्तूला, त्यासाठी आता ही सर्वसमावेशक अशी व्याख्या आहे परीक्षेच्या दृष्टीने. बघा मी काय सांगतोय, वास्तविक सृष्टीतील वस्तू, वास्तविक किंवा काल्पनिक सृष्टीतील दोन सृष्टी आहेत. एक वास्तविक सृष्टी आहे आणि काल्पनिक सृष्टी आहे. वास्तविक किंवा काल्पनिक सृष्टीतील वस्तूंना आणि वस्तूंच्या अंगी असलेल्या गुणधर्मांना दिलेल्या नावाला गुणधर्मांना दिलेल्या नावाला नाम असे म्हणतात. हे झाली त्याची व्याख्या. या व्याख्येचं 3 भागामध्ये विभागणी केलेली आहे. वास्तविक सृष्टीतल्या वस्तू, काल्पनिक सृष्टीतल्या वस्तू आणि वस्तूच्या अंगी असलेले गुणधर्म. 3 बाबी येतं. 3 नावं दिलेली असतात. आता काही वस्तू या वास्तविक सृष्टीतल्या असतात. ते म्हणाल वास्तविक सृष्टीतल्या म्हणजे काय, प्रश्न निर्माण होतोच ना. मग वास्तविक सृष्टीतल्या वस्तू त्या अशा असतात ज्या आपल्या पंच ज्ञानेंद्रियांना जाणून घेता येतात आणि जाणून देता येतात. म्हणजे ज्यांची जाणीव पंच ज्ञानेंद्रियांनी होते. मग पंच ज्ञानेंद्रिय कोणती आहेत आपली? डोळे, कान, नाक, बरोबर आहे ना, जीभ आणि त्वचा यांना म्हणतात पंच ज्ञानेंद्रिय. आता यांनी ज्या ज्या गोष्टींची आपल्याला जाणीव होते, ज्या गोष्टी यांनी जाणून घेता येतात त्यांना म्हणतात वास्तविक सृष्टीतल्या गोष्टी, म्हणजे वास्तवात असलेल्या. कारण एकतर आपण डोळ्यांनी पाहू शकतो, कानाने ऐकू शकतो, नाकाने त्याचा वास घेऊ शकतो, जिभेने चव घेऊ शकतो किंवा स्पर्शाने जाणू शकतो, त्वचेने. ज्या गोष्टी आपल्याला जाणवतात त्यांना म्हणतात वास्तविक सृष्टीतल्या वस्तू. मग डोळ्यांना काय दिसतं? दगड दिसतो, त्याला नाव दिलंय दगड. दिसतो ना डोळ्याला? झाड दिसतं, त्याला नाव दिलंय झाड. त्याला पाणी, माती, काय असेल तेवढं असेल, जेवढं डोळ्यांना दिसतंय ना या प्रत्येकाला नाव दिलेलं आहे. म्हणून यांना म्हणतात नाम. डोळ्यांना दिसणाऱ्या जेवढ्या जेवढ्या वस्तू आहेत तेवढ्यांना वास्तविक सृष्टीतल्या वस्तू म्हणतात आणि त्यांना ही नावं दिलीत आपण. तुम्हाला जेवढं दिसतंय डोळ्यांनी तेवढं बघा, प्रत्येकाला काहीतरी नाव आहे. प्राणी दिसतो ना, काय दिसतंय बघा, जे जे दिसतंय ते ते सगळ्याला नाव आहे. काही गोष्टी दिसत नाहीत परंतु कानाला ऐकू येतात. आवाज दिसत नाही पण कानाला मात्र जाणवतो. ध्वनी, नाद, माधुर्य, गोडवा, हे काय या गोष्टी काय? मंजुळता,
मधुरता काय असेल ते असेल, कर्कशपणा अहो हे सगळं कानाला जाणवतं हो, त्याला नावं दिली ते. मग तुम्ही म्हणाल कर्कशपणा हे काय आहे? कानाला जाणवणारी एक गोष्ट आहे आणि तिला नाव दिलंय कर्कशपणा. माधुर्य कानाला जाणवतंय. समजते का मी काय करते? डोळ्याला नाही दिसत पण कानाला जाणवतं, त्याला नावं दिली. नाकाला जाणवणाऱ्या म्हणजे गंध, वास म्हणजे सुगंध, दुर्गंध, बरोबर आहे ना, परिमळ, दरवळ, हे सगळं नाकाला जाणवतंय. उग्रता, अयो हे नाकाला जाणवणाऱ्या गोष्टी. नाक सांगतं, डोळ्यांना दिसत नाही, कानाला ऐकू येत नाही, पण नाकाला लगेच जाणवते. उग्रता जाणवते, सुगंध जाणवतो, दुर्गंध जाणवतो, बरोबर आहे ना, परिमळ जाणवतो, दरवळ जाणवते. जिभेला जाणवणाऱ्या गोष्टी चव, रस, रुची, स्वाद, गोडी, बरोबर आहे ना, तिखटपणा, खारटपणा, तुरटपणा, काय असेल ते सगळं जिभेला जाणवतंय. आणि त्वचेला जाणवणाऱ्या गोष्टी बघा, उष्णता, थंडी, गारवा, ओलावा, हे डोळ्याला नाही दिसत हो, हे त्वचा सांगते, त्या त्वचेला जाणवतंय. चटका त्वचेला जाणवतो, फटका त्वचेला जाणवतो, झटका त्वचेला जाणवतो, रपाटा, सपाटा, झपाटा, काय काय असेल सगळं त्वचेलाच जाणवतं. त्वचा त्याची जाणीव करून देते, याला म्हणतात वास्तविक सृष्टीतल्या वस्तू. आता काही घटना असतात मित्रांनो जीवनातल्या, याही वास्तविकच असतात. मग आपला जन्म झाला ही घटनाच आहे ना, मग त्या घटनेला नाव दिलंय जन्म. घटना आहे त्या सगळ्या, जन्म होणे ही घटना आहे. जन्म तुम्ही बघा ना, बारसे, मुंज असो द्या, जाऊ द्या, साखरपुडा आहे ना, लग्न, अहो हे सगळ्या घटना आहेत. अपघात, अरे अरे अरे, अपघात, अंत्यविधी, त्याच्यानंतर दशक्रिया, तिथे झालं की लगेच येतं वर्षश्राद्ध, बरोबर आहे ना. काय तुम्हाला अजून घ्यायचं ते घ्या. वाढदिवस येतो कोणाचा, जयंती येते, पुण्यतिथी येते, या सगळ्या घटना आहेत जीवनातल्या, पण या सगळ्या वास्तविक आहेत. या सगळ्यांना म्हणतात वास्तविक सृष्टीतील वस्तू, असं सांगायचं होतं मला. मग तुम्ही म्हणणार काल्पनिक सृष्टीतल्या वस्तू कोणत्या हो? तर काल्पनिक सृष्टीतल्या वस्तू म्हणजेच ज्या या पंच ज्ञानेंद्रियांना जाणवत नाहीत, या पंच ज्ञानेंद्रियांनी त्याची जाणीव करून घेता येत नाही, जाणीव करून देता येत नाही, त्या फक्त मनाच्या साह्याने किंवा कल्पनेच्या साह्याने साकारल्या जातात. आपण त्यांची फक्त कल्पनाच करू शकतो, दाखवता येत नाहीत, वास घेता येत नाही, ऐकता येत नाहीत. म्हणजे पंच ज्ञानेंद्रियांना कुठेच त्यांची जाणीव होत नाही आणि जाणीव करून देता येत नाही. त्यांचे फक्त आपण मनाच्या पातळीवर कल्पनेच्या साह्याने फक्त त्या साकारतो. हे कळतंय ना मी काय बोलतो ते? मनातली मनात आपण त्यांची फक्त कल्पनाच करू शकतो. आजपर्यंत कोणालाही वास्तव रूप दिसलेलं नाही, वास्तव रूप कोणालाच माहिती नाही. मग यात त्यांनाही नावं दिलीत ना. मग आता बघा बरं, स्वर्ग ही गोष्ट, ही वस्तू, वस्तू हा शब्द काय वापरला जातो? सगळ्यांना अनुसरून वापरला जातो. मग स्वर्ग ही एक अशी गोष्ट आहे किंवा अशी वस्तू आहे की ती आजपर्यंत कधी जाणवली नाही कोणाला. माहिती आहे का? नाही. आपण काय केले? फक्त त्याची कल्पना केलेली मनाच्या पातळीवर. कल्पनेच्या साह्याने चित्र साकारतो, असा असा स्वर्ग असतो. मग स्वर्ग आहे. नरक ही संकल्पना आहे, फक्त कल्पनाच करू शकतो आपण त्याची. देव संकल्पना आहे, राक्षस संकल्पना आहे, परी संकल्पना आहे, अप्सरा एक संकल्पना आहे. फक्त कल्पनेच्या साह्यानेच आजपर्यंत परी सगळ्या आपण पर्या जेवढ्या आहेत तेवढ्या साकारल्यात. अशी अशी परी असते, कधी पाहिली नाही, कधीच माहिती नाही, कल्पना केली. भूत, अहो हे फक्त मनाच्या पातळीवर कल्पना केली आजपर्यंत त्याची. म्हणून त्याला म्हणतात काल्पनिक सृष्टीतील वस्तू. विचार करा, सुख, दुःख, प्रेम, त्याग, आनंद, कळत आहे का? या गोष्टी काल्पनिक आहेत.
आनंद सुख दुःख हे आपल्याला बाजारात घेता येते का 2 किलो 4 किलो द्या? नाही, हे फक्त आपल्या मनाच्या पातळीवर आपण कल्पनेनेच फक्त साकारू शकतो. सुखाची कल्पना आहे, दुःखाची कल्पना आहे, ते देता घेता येत नाही, ती वास्तव गोष्ट नाहीये, हे आपल्या मनावर अवलंबून आहे. ही मनाची संकल्पना आहे किंवा कल्पनेच्या साह्याने साकारली जाणारी गोष्ट आहे. प्रेम हे काल्पनिक आहे, म्हणजे आपण फक्त त्याची कल्पना करू शकतो किंवा मनाच्या पातळीवर फक्त रंजन करू शकतो. जेव्हा ते वास्तविक पातळीवर ते येतं तेव्हा ते प्रेम राहत नाही राहत. खरं सांगतो मी तुम्हाला, जोपर्यंत ते कल्पनेच्या पातळीवर आहे तोपर्यंतच ते प्रेम असतं, आणि जेव्हा तुम्ही त्याला वास्तव पातळीवरती आणण्याचा प्रयत्न करता तेव्हा ते प्रेम तेथेच नष्ट झालेलं असतं. जसं आपण ते असे फुगे उडवतो ना, बघा माहिती आहे का तुम्हाला? पूर्वी आम्ही काय करत, झाडाच्या चिकाचे असे फुगे गोल याच्यातून फुगे उडवायचो, फुगे उडवायचे ते असे, बरोबर आहे. आता काय करतात, थोडंसं काहीतरी केमिकल टाकून तसं बनवतात आणि त्याच्यातून असं बुडून केलं का सारे फुगे उडतात त्याचे. ते फुगे पकडायला गेलं येतात का हातावर? नाही, हात लावला का फुटून जातात. तसं प्रेम असतं. प्रेम हे काल्पनिक पातळीवरून जर वास्तविक पातळीवर आणलं की तेथेच ते फुटतं. समजतंय ना? म्हणजे ते नष्ट होतं. हे सगळं काल्पनिक आहे. यांना दिलेली नावं ही सुद्धा नामच आहेत. वास्तविक पातळीवर म्हणजे वास्तविक सृष्टीतल्या सगळ्या वस्तू ज्या आहेत यांना दिलेली नावं म्हणजे नामच आहे. मग अजून राहिलं काय? तर अजून एक गोष्ट आहे, वस्तूंच्या अंगी असलेले गुणधर्म. वस्तूंच्या अंगी असलेले जे गुणधर्म असतात त्या गुणधर्मांनाही नावे दिलेली असतात. हो, आता वस्तू व्यक्ती प्राणी यांच्या अंगी म्हणजे यांच्यामध्ये काही गुणधर्म दडलेले असतात. गुणधर्म हे कधीच बाजारात मिळणार नाहीत, ते कोणामध्ये तरी दडलेले असतात, वस्तूमध्ये, व्यक्तीमध्ये, प्राण्यामध्ये, आणि त्या गुणधर्मांना नाव दिलेलं असतं. तुम्हाला माहिती आहे ना, मीठ आहे, मिठाच्या अंगी एक गुणधर्म आहे खारटपणा. खारटपणा बाजारात मिळतो का? नाही मिळत. म्हणजे मिठाच्या अंगी खारटपणा, मिरचीच्या अंगी तिखटपणा, साखरेच्या अंगी गोडी, बघा त्याच्या अंगी, कोल्याच्या अंगी लबाडी. ही काही बाजारात मिळणारी गोष्ट नाहीये, पण ते कोणाच्या तरी अंगचा गुणधर्म आहे. बघा ना, कोणाच्या तरी अंगी प्रामाणिकपणा असतो, ही कोणाच्या तरी अंगी इमानदारी असते. इमानदारी ही अशी वस्तू आहे की दुसऱ्याच्या अंगचा तो गुणधर्म आहे. अरे तानाजीच्या अंगी शौर्य होतं, शौर्य बाजारात मिळत नाही, ते तानाजी मध्ये होतं. बिरबलाच्या अंगी चातुर्य होतं, कर्णाच्या अंगी औदार्य होतं, आणि कंसाच्या अंगी क्रौर्य होतं. हे त्यांच्या अंगचे गुणधर्म आहेत. हो, घोड्याच्या अंगी चपळता आहे, माहिती ना तुम्हाला? हे काय ही वस्तू नाहीये, कोणाच्या तरी अंगचा तो गुणधर्म आहे. संगीतामध्ये माधुर्य असतं, कशामध्ये तरी सौंदर्य असतं. सौंदर्य वस्तू नाहीये, सौंदर्य हा एक गुणधर्म आहे. तो कोणत्या तरी वस्तूमध्ये असतो, त्या वस्तू आपण परिधान करतो, त्यांच्यात सौंदर्य असतं. जसं फुलामध्ये सौंदर्य आहे, सौंदर्य बाजारात मिळत नाही. ज्या वस्तूमध्ये सौंदर्य त्या वस्तू आपण घेऊन येतो, बरोबर आहे ना? हा, म्हणजे हे सगळ्या गुणधर्मांना दिलेले नाव आहेत, यांनाही नामच म्हणतात. आपण व्याख्येचा उलगडा केलाय तुमच्या सगळ्यांच्या समोर. वास्तविक सृष्टीतल्या सगळ्या वस्तू, काल्पनिक सृष्टीतल्या सगळ्या वस्तू, आणि या सगळ्या वस्तूंच्या अंगी असलेले जे गुणधर्म आहेत या सगळ्यांना दिलेली नावं म्हणजेच नाम होय. मग व्याख्या म्हणून तशी झाली, वास्तविक किंवा काल्पनिक सृष्टीतील वस्तूंना आणि वस्तूंच्या अंगी असलेल्या गुणधर्मांना दिलेल्या नावाला नाम असे म्हणतात. अशीच व्याख्या परिपूर्ण व्याख्या आहे आणि ती तुम्ही लक्षात ठेवायच्या. नाम म्हणजे काय? नाम म्हणजे नाव. कशाचंही नाव असतं, कोणत्याही वस्तूला जे नाव दिलेलं असतं त्या नावाला नाम असे म्हणतात. मग कोणती वस्तू असो, वास्तविक असो किंवा काल्पनिक असो, किंवा त्या वस्तूच्या अंगी असलेला गुणधर्म असो. अरे मातेच्या अंगी वात्सल्य, वात्सल्य वास्तविक गोष्ट नाही, ते एक गुणधर्म आहे, तो मातेच्या अंगीच असतो वात्सल्य.
कळतंय मी काय म्हणतो तुम्हाला? जिव्हाळा कोणाच्या तरी अंगची गोष्ट येते, अंगचा गुणधर्म आहे. मग तुम्हाला गुणधर्म कळला पाहिजे लगेच परीक्षेत आल्या आल्या. बघा, गुलामगिरी ही वस्तू नाही, ती गुलामाच्या अंगचा गुणधर्म आहे. कळतंय? दादागिरी दादाच्या अंगचा गुणधर्म आहे. कळतंय का? कोणाच्या तरी अंगी असलेला नम्रता वस्तू नाहीये, माणसाच्या अंगचा गुणधर्म आहे. समता एकता कोणाच्या तरी अंगचे गुणधर्म आहेत, ते वस्तू आहेत का समता आणि एकता? नाही, ती माणसामध्ये असते. हो, माणुसकी माणसामध्ये असते. मनुष्यत्व माणसामधला गुणधर्म आहे, पशुत्व पशुमधला गुणधर्म आहे. कळतंय ना मी काय बोलतोय? गुणधर्मालाही नावं दिलेली असतात, वास्तविक आणि काल्पनिक सृष्टीतल्या वस्तूंनाही नावं दिलेली असतात. या सगळ्या नावांना नाम असे म्हणतात. समजत आहे? असं गृहीत धरू. थोडस वरती घेतो. आता पुढे बघा. मग तुम्हाला हे माहिती पाहिजे, या नामाचं आता वर्गीकरण करायचंय आपल्याला. ती सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. नामाचे वर्गीकरण किंवा नामांचे वर्गीकरण हे 2 गटात केले जाते. याचे गट आहेत 2. बऱ्याच मुलांना माहिती नसतं नामाचं वर्गीकरण किती गटात केलं जातं. 2 गटात केलं जातं. ते असे गट आहेत, लक्षात असू द्या. नंबर 1, पहिला जो गट आहे त्याला म्हणतात धर्मीवाचक नामे. धर्मीवाचक नामे. आणि दुसरा जो गट आहे त्याला म्हणतात धर्मवाचक नामे. आता तुम्हाला काय आणलं कुठून? कारण हे कळलंच पाहिजे. प्रश्न येतो परीक्षेवर खालीलपैकी धर्मीवाचक नाम कोणते, खालीलपैकी धर्मवाचक नाम कोणते, म्हणून ही कन्सेप्ट आपली क्लिअर झालेली पाहिजे. मग धर्मीवाचक नामे म्हणजे काय आणि धर्मवाचक नामे म्हणजे काय, आधी क्लिअर करा हे, मग पुढे जाऊ आपण. ज्या नामांमध्ये गुण, धर्म आणि भाव वास करून राहतात. अर्थ कळतोय ना तुम्हाला? वास करून राहताय म्हणजे ज्यांच्यामध्ये वास्तव्याला राहतात, ज्यांच्या आश्रयाने राहतात. ज्या नामांच्या आश्रयाने गुण, धर्म आणि भाव तिन्ही गोष्टी वेगळ्या वेगळ्या येतात. हे वास करून राहतात म्हणजे वास्तव्याला राहतात. ज्यांच्यामध्ये गुण, धर्म आणि भाव वास्तव्य करून राहतात किंवा वास करून राहतात, त्या नामांना धर्मीवाचक नामे असे म्हणतात. लक्षात असू द्या. आणि धर्मीवाचक नामांमध्ये वास करून राहणाऱ्या गुण, धर्म आणि भाव यांना धर्मवाचक नामे असे म्हणतात. धर्मवाचक नामे म्हणतात. आता परीक्षेत असं आलं की लगेच सांगता यायला पाहिजे कोणतं धर्मवाचक आणि कोणते धर्मीवाचक. ज्या नामात गुण राहतो, धर्म राहतो किंवा भाव वास करून राहतो, तुम्ही सांगा मला. कडूपणा हे धर्मवाचक नाम आहे का धर्मीवाचक नाम आहे? कडूपणा धर्मवाचक की धर्मीवाचक, हे बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन असतं परीक्षेमध्ये. कडूपणा ही वस्तू नाहीये, वस्तू मध्ये राहणारा गुण येतो. कळतंय ना? कारल्याच्या अंगी कडूपणा आहे. कोणात राहतो? कारल्यामध्ये. जसं उदाहरणार्थ मी इथं लिहिलं कारले आणि इकडं लिहिलं कडूपणा. इथं लिहिलं असतं मी बिरबल, बरोबर आहे का? उदाहरण देतो. इकडं म्हणले असते चातुर्य. धर्मीवाचक नामे आणि धर्मवाचक नामे. धर्मीवाचक नामामध्ये 2 हे नाही कळलं का तुम्हाला? अरे कारल्यामध्ये कडूपणा राहतो ना, मग ज्याच्यामध्ये कडूपणा राहतो त्याला धर्मीवाचक म्हणतात. कारले हे धर्मीवाचक आहे आणि कडूपणा हे धर्मवाचक आहे, कारण ते याच्यात राहते. घोडा धर्मीवाचक आहे, कारण घोडा कशामध्ये राहत नाही, घोड्यामध्ये चपळता राहते ना. नाही कळलं?
प्रामाणिकपणा धर्मवाचक आहे, तो कोणामध्ये तरी राहतोय, तो माणसामध्ये, म्हणून माणूस आहे धर्मीवाचक आणि प्रामाणिकपणा आहे धर्मवाचक. हे चुकू नका परीक्षेमध्ये. माणूस धर्मीवाचक आणि माणुसकी धर्मवाचक. कारण माणुसकी कोणात राहते? माणसामध्ये राहते. ज्याच्यामध्ये राहते ते धर्मीवाचक, ज्याच्यामध्ये राहते ते धर्मीवाचक नाम, आणि धर्मीवाचक नामात राहते माणुसकी, म्हणून त्याला म्हणतात धर्मवाचक नाम. परीक्षेत असे 4 पर्याय येतील तुम्हाला. ओळखा म्हणतील धर्मवाचक कोणते आणि धर्मीवाचक कोणते. धर्मीवाचक नाम म्हणजे ज्याच्यामध्ये राहतं. घोड्याला तुम्ही धर्मीवाचक म्हणणार, धर्मवाचक नाही. आई धर्मीवाचक आहे आणि आईमध्ये असलेलं वात्सल्य हे धर्मवाचक नाम आहे. तानाजी धर्मीवाचक आणि त्याच्या अंगी असलेलं शूरता शौर्य धर्मवाचक. कळतंय ना? फूल धर्मीवाचक, त्याच्यामध्ये असलेलं सौंदर्य धर्मवाचक. संगीत धर्मीवाचक आणि त्याच्या अंगी असलेलं माधुर्य मधुरता, संगीतामध्ये असते ना मधुरता, त्याला धर्मवाचक म्हणतात. ज्याच्यामध्ये राहते त्याला धर्मीवाचक, आणि कोण राहते ते धर्मवाचक. कळतंय ना आता? मग असं हे तुम्हाला उलगडा कळला पाहिजे. मग पुढे थोडस वर घेतो, म्हणजे मला लिखाणाला थोडा. अच्छा, आता इथपर्यंत कळलं. आता या धर्मीवाचक जे नाम आहेत, या धर्मीवाचक नामांचे लक्षात घ्या बर का, 2 प्रकार पडतात. धर्मीवाचक नामांचे प्रकार येथे 2. त्यातला एक विशेष नाम आणि दुसरा आहे सामान्य नाम. हे बी कळलं पाहिजे ना. सामान्य नाम हे कोणत्या प्रकारचे नाम आहे, बारकावे कधी शिकायचे मग आपल्याला. सामान्य नाम हे धर्मीवाचक नाम आहे, धर्मवाचक नाही. विशेष नाम आणि सामान्य नाम हे दोन्हीही धर्मीवाचक नामे असतात. विधान चुकी बरोबर? बरोबर. कारण यांच्यामध्ये धर्मवाचक नामे राहत असतात, म्हणजे गुण धर्म आणि भाव राहतात. आता कळेल सगळं तुम्हाला, पण ह्या गोष्टी परीक्षेला येतात, त्यास मार्क नाही गेला पाहिजे. त्यासाठी बारीक बारीक गोष्टी शिकून घ्यायच्यात. नुसतं शिकायचं का नामाचे प्रकार, चला विशेष नाम सामान्य नाम, असं नाहीये. ते तर येते हो, पण असं जेव्हा प्रश्न विचारला जातो की विशेष नाम आणि सामान्य नाम हे धर्मीवाचक नामे असतात, विधान चुकी बरोबर, तर आपल्याला कळलं पाहिजे ते बरोबर आहे. कारण धर्मीवाचक नामामध्ये 2 प्रकार आहेत, विशेष नाम आणि सामान्य नाम. आणि या धर्मवाचक नामामध्ये हा एकच प्रकार आहे, तो म्हणजे तिसरा. त्याचं नाव आहे, त्याला म्हणतात भाववाचक नाम, त्यालाच म्हणतात गुणवाचक नाम, आणि तिसरं नाव तर तुम्हाला माहितीच आहे, धर्मवाचक नाम. धर्मवाचक तर आहेच, पण त्याला भाववाचक गुणवाचक असंही म्हटलं जातं. त्याचा एक प्रकार आणि याचे 2 प्रकार, असे नामाचे मुख्य प्रकार किती, असा प्रश्न परीक्षेला येईल. किती सांगायचे? 3. विशेष नाम, सामान्य नाम आणि भाववाचक नाम किंवा गुणवाचक नाम किंवा धर्मवाचक नाम. तिन्ही नावं एकालाच दिलेली आहेत. परीक्षेत तिन्हीतून कोणताही पर्याय येतो बरं का, असं येईल परीक्षेला. चपळाई हे कोणत्या प्रकारचे नाम आहे, खाली पर्यायामध्ये देतील धर्मवाचक नाम, नाही तर मग गुणवाचक नाम, नाही तर मग भाववाचक नाम. लिहिणार ना तुम्ही बरोबर? तुम्हाला हे माहिती पाहिजे की गुणवाचकलाच धर्मवाचक, धर्मवाचकलाच भाववाचक असे म्हणतात. कोणत्याही नावाने प्रश्न येऊ शकतो, पर्याय कोणत्याही नावाने येऊ शकतो, म्हणून ते तिन्ही नावं एकाचीच आहेत. त्यात फरक आहे, फरक आहे. गुणवाचक वेगळे आहेत, धर्मवाचक वेगळे आहेत, भाववाचक वेगळे आहेत. पण आतापर्यंत सगळ्यांना एकाच नावाने संबोधलं जातं, म्हणून तुम्हाला सांगण्याचा माझा उद्देश आहे. विशेष नाम, सामान्य नाम आणि भाववाचक नाम. आता हे जे विशेष नाम आहे, विशेष नाम कोणाला म्हणतात कळावं म्हणूनच सांगतोय मी तुम्हाला. सामान्य नाम आणि विशेष नामामध्ये फरक काय, उलगडत उलगडत चाललोय आपण. आता पहिला प्रकार घेतोय विशेष नाम नामाचा. अरे नाम म्हणजे नाव, पण विशेष नाम म्हणजे काय? विशेष नाम म्हणजे विशिष्ट नाव. विशिष्ट नाव याचा अर्थ कोण आहे? एकाच नाव. आधी ते 100 मुलं इथं बसलेले, मग 100 मुलातून एकाच नाव घेणार आपण.
त्याचं नाव घेतलं की तोच मुलगा उठून उभे राहणार आहे, तसं कोणी कसं राहील? एवढ्यापैकी ज्याचं नाव घेतलं जाईल तोच मुलगा उठून उभा राहतोय, समजून घ्या. म्हणजेच एका कोणाचं तरी नाव आहे, ज्या नामाने व्याख्या सांगतोय, एका विशिष्ट वस्तूचा किंवा व्यक्तीचा किंवा प्राण्याचा, कोणताही शब्द येईल परीक्षेमध्ये, बोध होतो. बघा ना, एकाचाच बोध होतो, त्या नामाला विशेष नाम असे म्हणतात. म्हणजे एक आणि एकाच वस्तूला, एकाच व्यक्तीला, एकाच प्राण्याला दिलेलं जे नाव असतं त्याला विशेष नाम म्हणतात. ते एकाच असतं. विशेष नाम हे एक वचनी असतं, ध्यानात ठेवायचं, कधीच अनेक वचनी नसतं. विशेष नाम हे एक वचनी असते नेहमी, ते कधीच अनेक वचनी होत नाही. एक बसायचं बसा. विशेष नाम हे एक वचनी असतं, म्हणजे जसं ते एकालाच दिलेलं असतं आणि ते उच्चारता क्षणीच फक्त त्या आणि त्या एकाच वस्तूचा बोध आपल्याला होतो, म्हणजे ती एकच वस्तू डोळ्यापुढे येते. ज्या वस्तूचा तुम्हाला बोध करायचा आहे तीच वस्तू डोळ्यापुढे येते, दुसरी येणार नाही. जसं कसं, पण सामान्य नामाने मात्र तसं होत नाही. सामान्य नामाने वस्तूच्या, एका वस्तूचा बोध न होता वस्तूच्या जातीचा बोध होतो, वस्तूच्या गटाचा बोध होतो, वस्तूच्या प्रकाराचा बोध होतो, वस्तूच्या समूहाचा बोध होतो. वस्तूच्या जातीचा, गटाचा, प्रकाराचा, समूहाचा बोध करून देणारे नाम म्हणजेच सामान्य नाम होय. सामान्य नाम असतं कारण त्याने एका वस्तूचा बोध नाही होत, त्या वस्तूच्या प्रकाराचा बोध होतो. त्यापैकी कोणतीही वस्तू असू शकते. त्या गटाचा बोध होतो, प्रकाराचा बोध होतो, एका विशिष्ट जातीचा बोध होतो किंवा एखाद्या समूहाचा बोध होतो. कोण्याही एकाचा बोध होत नाही, त्याला म्हणतात सामान्य नाम. जसं कसं, जर तुम्ही म्हणाले असते उदाहरणार्थ पर्वत, आता मी तुमच्या समोर म्हणालो पर्वत, पर्वत, तुम्ही हे शब्द ऐकला, सांगा बरं आता तुम्हाला कोण्या एका पर्वताचा बोध झालाय का? नाही. पर्वत डोळ्यापुढे आला, एक प्रकार येतो. जशा नद्या आहेत, पर्वत, पठारे आहेत, मैदाने आहेत, वाळवंटे आहेत, तसंच पर्वत हा एक प्रकार आहे भूरूपाचा. पर्वत डोळ्यापुढे आलेला आहे सगळ्यांना, पर्वताची आकृती डोळ्यापुढे आलेली, चित्र डोळ्यासमोर आले, पण नेमकं कोणता पर्वत कळलंय का? कोण्या एका पर्वताचा बोध झालेलाच नाही. किती पर्वत असतील हो या जगामध्ये, कितीतरी पर्वत आहेत. मग पर्वत कळलंय तुम्हाला, पण नेमका कोणता पर्वत ते मात्र कळलं नाही. पण मी जर म्हणला असतो निवळ तुम्हाला हिमालय, आता हिमालय म्हणल्यानंतर बाकीच्या पर्वतांचा बोध होईल का? सगळ्यांच्या डोळ्यापुढे हिमालय आणि हिमालय आला. हिमालय एकच आहे, पर्वत अनेक आहेत, असू शकतात ना, कोणताही असू शकतो, नेमका कोणता माहित नाही. पण हिमालय कोणता असू शकत नाही. हिमालय हे एका पर्वताचं नाव आहे, त्याला म्हणतात विशेष नाम. आता तुम्ही म्हणले असते, एकच मिनिट सॉरी, जर तुम्ही म्हणले असते सर नदी, आता नदी म्हणल्यानंतर किती भारतात नद्या वाहत आहेत, कोणती नदी कळायची? तुमच्या गावाकडची नदी कोणती? नेमकं नदी, नदीचा आकार डोळ्यापुढे आला, चित्र डोळ्यापुढे आलेले, पण नेमकी कोणती नदी, त्या कोणत्या नदीचा उल्लेख करायचा ते मात्र कळत नाही. पण जर नदीचं नाव घेतलं असतं, मी समजा म्हणला असतो पोरांनो गोदावरी, आता तुमच्या डोळ्यासमोर गोदावरी झाली असती ना, का नर्मदा, ब्रह्मपुत्रा, कावेरी आल्या असत्या का? नाही. गोदावरी डोळ्यापुढे येणार आहे, म्हणजे गोदावरीचाच बोध तुम्हाला होणार आहे. एका नदीचं नाव आहे ते, याला विशेष नाम म्हणतात. कोण्याही एकाचाच बोध केला जातो किंवा एका वस्तूला, एका व्यक्तीला, एका प्राण्याला दिलेलं जे नाव असतं त्याला म्हणतात विशेष नाम. पण याने मात्र त्या प्रकाराचा बोध केलाय. नदी हा एक प्रकार आहे, पर्वत हा एक प्रकार आहे. बघा ना, तुम्ही जर वाळवंट म्हटले असते तर तो एक प्रकार झाला. वाळवंट हा एक भूरूपाचा प्रकार आहे. जशी नदी आहेत, पर्वत आहेत, पठार आहेत, तशी मैदानं आहेत, तशी वाळवंट आहेत. पण कोणतं वाळवंट हे मात्र माहीत नाही. बाय चान्स एखाद्याचं तुम्ही नाव घेतलं असतं
सहारा. आता सहारा हे जगातलं एक वाळवंट आहे. सगळ्यांना बोध त्या सहारा वाळवंटाचाच झालेला आहे. खबरतंय ना, दुसरा वाळवंट डोळ्यासमोर येणार नाही. म्हणून एकाचं नाव जे असतं ते विशेष नाम असतं. समजून घ्या. मी जर म्हणलं असतं तुम्हाला की शहर, आता भारतात किती शहर आहेत, दिल्ली आहे, आग्रा आहे, झाशी आहे, मथुरा आहे, इटारसी आहे, बरोबर आहे. एवढे जे सगळे शहर, ग्वालियर आहे, जालंधर आहे, काय जे असतील ते असतील, पुणे आहे, अमरावती आहे, कोणतं शहर ते कळलंय का? शहर डोळ्यापुढे आले, त्याची संरचना डोळ्यापुढे आली, त्याचं स्ट्रक्चर डोळ्यापुढे आलं, पण शहर हा एक प्रकार आहे, याला शहर म्हणतात, पण नेमकं कोणतं ते मात्र कळलं नाही. आणि मग इथे जर म्हणले असते तुम्ही दिल्ली, मुंबई, तर मग ते काय झालं असतं? विशेष नाम. कारण आता दिल्लीचाच बोध झालाय, मुंबईचाच बोध झाला, कारण ते एका शहराचं नाव आहे. निवळ शहर म्हणलं तर नाही, तुमचं गाव म्हणलं तर सामान्य नाम आहे. गावाचं नाव घेतलं तुमच्या तर मग ते विशेष नाम आहे. तालुका म्हणलं तर सामान्य नाम आहे. नाव घेतलं तुमच्या तालुक्याचं तर विशेष नाम होतंय. जिल्हा सामान्य नाम आहे, जिल्ह्याचं नाव सांगा तुमच्या, लगेच विशेष नाम होतंय. राज्य सामान्य नाम आहे, पण तुम्ही तुमचं महाराष्ट्र म्हणलं तर विशेष नाम आहे. कळतंय ना? देश सामान्य नाम आहे, पण भारत म्हणलं तर विशेष नाम आहे. भारत असेल, जपान असेल, रशिया असेल, काय असेल, कोणत्याही देशाचं नाव घेतलं की ते विशेष नाम होतं. हे कळतंय ना? मी जे बोलतोय हे कळतंय का तुम्हाला? म्हणजे चाललंय हे समजतंय का? कशाला म्हणतात विशेष नाम आणि सामान्य नाम? कारण परीक्षेला तसं येणार आहे, खालीलपैकी विशेष नाम कोणते, चार पैकी विशेष नाम कोणते, सामान्य नाम कोणते, कळलं पाहिजे. सामान्य नामाने एकाचा बोध होत नाही, त्या प्रकाराचा बोध होत असतो, गटाचा, जातीचा बोध होत असतो. तुम्हीच बघा ना हो, जर म्हणलं असतं माणूस, माणूस हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? आता माणसं किती येतो या भूतलावरती, बरोबर आहे की नाही? ते म्हणले असते सर कोणता माणूस ते नाही माहिती, सामान्य नाम आहे. माणूस ही एक जात आहे, माणूस हा एक, माणूस ही प्राण्यातली जात आहे, एक प्रकार आहे. त्याला ते म्हणले माणूस, याला म्हणले वानर, त्याला म्हणले हत्ती, काय असेल. करा ना कोणीतरी ऑपरेटर नीट. परत बंद करून परत चालू करावं लागेल तिकडून. बरं चला ऐकून तर घेतोपर्यंत. मग तुम्हाला मी म्हटलं असतं नायक किंवा नायिका. आता नायक नायिका म्हणल्यानंतर तुमच्या पुढे नेमकं कोणता नायक म्हणतोय ते कळतंय का? कोणता नायक कोणती नायिका ते कळत नाही. पण नाव घेतलं असतं मी, समजा धर्मेंद्र, तर तुमच्या डोळ्यापुढे कोण आलं असतं? धर्मेंद्र. एका नायकाचं नाव होतं. हेमा मालिनी एका नायिकेचं नाव होतं. नायक नायिका सामान्य नाम आहे, एक प्रकार जात आहे. आणि धर्मेंद्र हेमा मालिनी म्हणलं तर विशेष नाम आहे. पुरुष आणि स्त्री म्हणलं तर सामान्य नाम आहे. कोणता पुरुष कोणता स्त्री कोणती स्त्री माहीत नाहीये. पण मी जर समजा सहज बोलून गेलो असतो महात्मा गांधी, तर तुम्ही म्हणले असते विशेष नाम, कोणातरी एका पुरुषाचं नाव आहे. इंदिरा गांधी एका स्त्रीचं नाव आहे, बरोबर आहे ना? म्हणजे एकाच नाव जे असतं ते विशेष नाम असतं. आणि त्या प्रकाराचं, मग पुरुष हा एक प्रकार आहे, स्त्री एक प्रकार आहे. तुम्ही ध्यानात राहू द्या. आता पुरुष स्त्री म्हणलं सामान्य नाम, पण त्याचे नाव सांगितले तर मग ते होतं तुमचं मग तुमचं विशेष नाम होतं एकाचं नाव आल्यावर. मग मला सहज चर्चा करतोय आपण, मला सांगा प्राणी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? सामान्य नाम, कारण ते एक जात आहे. काही पक्षी आहेत, काही कीटक आहेत, काही प्राणी आहेत. आणि मग येस का नो?
मग मला सांगा की प्राणी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? सामान्य नाम आहे, कारण नेमका कोणता प्राणी माहित नाही. पण त्याच प्राण्यामध्ये जर मी म्हणालो असतो, असं येतं परीक्षेला, म्हणून वाघ आहे, कुत्रा आहे, बैल आहे, गाय आहे, बरोबर आहे ना, घोडा आहे. सांगा पाहू आता तुम्हाला येईल, कुत्रा, बैल, गाय यापैकी नंतर कुत्रा हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? आता सांगा, कुत्रा हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? गाय हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? विशेष नाम का सामान्य नाम? बर, मग आता सांगा मला, विशेष नाम म्हणले तर मग कोणता कुत्रा कळतंय का तुम्हाला? कुत्रा म्हणल्यानंतर फक्त कुत्र्याचं चित्र आलेलं आहे तुमच्या पुढे, नेमकं कोणता कुत्रा हे माहिती नाही. कुत्रा एक प्रकार झाला, माहिती आहे तुम्हाला. फोर्समध्ये सगळे प्रकारचे प्राणी ठेवावे लागतात, कुत्रे पण आणि घोडे पण, यांना जास्त प्राधान्य असतं. मग घोडे तिथं ठेवलेले आहेत आणि कुत्रेही ठेवलेले आहेत, त्यांना श्वान असं म्हणतात. मग निव्वळ म्हणले तुम्ही कुत्रा, तर कोणता कुत्रा कळेल का? नाही. मग एवढ्या कुत्र्यातून कोणता कुत्रा? त्या कुत्र्याचं नाव घ्या, मग तुमच्या डोळ्यापुढे तोच कुत्रा येईल. समजा आता माझ्या घरी 3 कुत्रे आहेत, बरोबर आहे. मग असे 3 कुत्रे आहेत आणि मला निव्वळ म्हणलं गेलं, घरून फोन आला की जा कुत्रा आजारी आहे, काहीच खात नाही, या लवकर. आता मला कळेल का कोणता कुत्रा आजारी म्हणून? निव्वळ कुत्रा आजारी एवढंच कळेल, गाय बैल नाही कळणार. मला लक्षात आलं कुत्रा आजारी एवढं कळेल, पण नेमका कोणता कुत्रा ते नाही कळलं. पण जर घरून फोन असा येताना आला असता, या कुत्र्याचं नाव सांगितलं असतं, व मोत्या, खंड्या, गोट्या काहीतरी, बरोबर आहे की नाही. आपला खंड्या आजारी आहे, तो खायतच नाही काही दुपारपासून. मग खंड्या म्हणल्याबरोबर माझ्या पुढे खंड्याचं चित्र आलं असतं ना, तेच कुत्र दिसलं असतं. कुत्र्याला दिलेलं हे जे नाव आहे ना मित्रांनो, हे विशेष नाम आहे. आपल्या घरी बैल असतात, मग बैलाला दिलेलं जे नाव आहे, हौशा म्हणलं तर हौशा डोळ्यापुढे येतो, पक्षा म्हणलं तर पक्षाच येतो. कळतंय का मी काय बोलतोय तुम्हाला? गायी आहेत आपल्याकडे, गायी घरी किती काय असतील, पण निवळ गाय म्हणलं तर कोणती गाय ते कळणार नाही. गाय लक्षात येईल, गाय हा एक प्रकार आहे, प्राण्यामधला पण एक प्रकार आहे. गाय, कुत्रा, वाघ, बैल हे एक प्रकार झाला, घोडा प्रकार झाला. पण त्यातला कोणता नेमकं, त्याचं नाव जर सांगितलं त्या गायीचं, तर ती गाय आपल्या डोळ्यापुढे येईल ना. निवळ गाय म्हणलं तर समजेल का? नाही. गाय एवढंच कळेल, पण कोणती गाय, आपल्याकडे असलेल्या गायीतली कोणती गाय, तर तिचं नाव जर सांगितलं असतं तुम्हाला, हरणी, भंडी, बांडी, पवळी, मंगळी, कोशी, काहीतरी नाव असतं की. मग तिचं नाव हरणी म्हणल्याबरोबर तुमच्या डोळ्यापुढे त्या हरणी गायची येईल ना. हरणी हे त्या एका गायीला दिलेलं नाव आहे, ते एका गायीचा बोध त्या हरणीने केला. वाघाला नावं नाहीत का? जेव्हा वाघाला एक नाव असतं, नाव दिलेलं असतं, ते नाव घेतल्यावर तोच वाघ डोळ्यासमोर दिसणार आहे. प्राणी संग्रहालयामध्ये असलेले वाघ, त्यांना नावं येतं. घोड्यांना नावं नाहीत का? होते ना. इथून मागचे जेवढे घोडे होऊन गेले, ज्यांनी खूप शौर्य गाजवलं, त्या घोड्यांना नावं होते. शिवाजी महाराजांच्या घोड्याला नाव होतं काहीतरी, बरोबर आहे ना. महाराणा प्रतापच्या घोड्याला नाव होतं काहीतरी. कोण होता तो महाराणा प्रतापचा? त्याच्या घोड्याचं नाव काय होतं? चेतक. बघा बरं, मग चेतक म्हणल्यानंतर महाराणा प्रतापांचाच घोडा दिसेल ना, दुसरे घोडे कसे दिसतील? मग चेतक ते एका घोड्याचं नाव होतं, एकाला दिलेलं नाव. इथं काय चाललंय त्याचं ध्यान द्या. आपल्या आपल्या विश्वात नका ग्रहमान होत जाऊ, शिकताना इथंच लक्ष द्यायचं. म्हणजे गाय सामान्य नाम, कुत्रा सामान्य नाम, बैल सामान्य नाम, घोडा सामान्य नाम, बरोबर आहे ना. आता पण त्याचं नाव घेतलं तर ते विशेष नाम होतं. परीक्षेला येईल, गाय, कुत्रा, घोडा हे कोणत्या प्रकारचे नाम आहे, तर सामान्य नाम सांगा. चुकू नये विशेष नाम म्हणू नका, कारण तो प्रकार झाला एक प्राण्याचा. त्याचं नाव घेतलं तर तोच प्राणी माझ्या डोळ्यासमोर दिसणार आहे, बाकीचे दिसणार नाही. असो, त्याच्यानंतर म्हणलं असतं तुम्हाला, फळ हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? फळ कोणत्या प्रकारचे नाम आहे? फळ म्हणलं तर फळ डोळ्यापुढे येईल, पण कोणतं फळ ते माहित नाही. फुल नाही येणार, फळच येणार आहे. मग त्या फळामध्ये परत तुम्हाला नावं जर सांगितले असते की आंबा आहे, चिकू आहे, संत्री आहे, अमुक आहे, तमुक आहे, मग म्हणले ते आंबा, चिकू, संत्री हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? आंबा हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? आता फळामधला एक प्रकार झाला आंबा. मग आता सीझन चालू आहे, तुम्ही जायचं आंब्याच्या गाडीवरती
आणि म्हणायचं द्या हो आम्हाला 2 किलो आंबे, ते तुमच्या तोंडाकडे बघन, त्याला कळणारच नाही ना. म्हणजे तुम्हाला त्या आंब्याचं नाव सांगावं लागेल, कोणता पाहिजे तुम्हाला. मग आंब्याचं नाव सांगितलं की तुम्हाला तोच आंबा तो देणार आहे 2 किलो, बरोबर आहे ना. मग आंबा हे सामान्यच नाम झालं, पण त्या आंब्याला आता आपल्याला नावं जर माहिती नसतील तो भाग वेगळा आहे. जसं चिकू आहे, बाजारात गेला की बघ चिकू म्हणतो आपण, मग चिकू कोणता माहित नाही, फक्त चिकू हा एक फळाचा प्रकार झाला. विक्रेत्याकडे आपण जातो आणि म्हणतो चिकू कसे दिले हो. फार फार तर आपण काय करतो, चिकू हाताळून पाहतो, दाबून पाहतो, आकार पाहतो, आणि लईच झालं तर तो थोडीशी काप काढून देतो असा, आणि आपल्याला म्हणतो खाऊन बघा. आपल्याला असं गोड लागतं, आपण वा लय भारी करा 1 किलो. आपल्याला नाव माहिती नाही हो, पण जाणकारांना त्याची नावं माहिती आहेत ना. प्रत्येक फळाच्या प्रत्येक जातीला नाव आहे. मग चिकू मध्ये असलेलं त्या चिकूचं नाव म्हणजे त्याचं विशेष नाम आहे. कोणता चिकू पाहिजे तुम्हाला, चालन पाठवून देऊ तुम्हाला 4 कॅरेट लगेच. हा असं असतं. विक्रेते मोठे मोठे खरेदी करणारे आणि विक्री करणारे यांचं डील तसं होत असतं. आम्हाला हाच चिकू पाहिजे. कोणत्या भागात कोणत्या चिकूचं उत्पादन होतं, कोणत्या भागात कोणत्या संत्रीचं उत्पादन होतं, कळतंय. म्हणजे हे त्याचं नाव आहे. आंबा हे सामान्य नाम आहे, ध्यानात ठेवा नवे पोर असतील तर. त्याच्यानंतर म्हणले असते तुम्ही भाजी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे. भाजी, मग भाजीमध्ये सगळ्याच भाज्या येतील, शेंगभाज्या, फळभाज्या, बरोबर आहे. मग कोणतीही भाजी घ्या तुम्ही, गवार घ्या, वांगे घ्या, दोडके घ्या, कळतंय ना, भोपळा घ्या, मिरची घ्या, आणखी काही असू दे, मिरची भाजी बरं का, तिखट आहे म्हणून तिला भाजी नाही असं नाही म्हणते, ती भाजीचाच प्रकार आहे. मिरची हा भाजीचाच प्रकार. मग आता म्हणले असते मिरची हे कोणत्या प्रकारचे नाम आहे. दोडके, गवार, भेंडी, मिरची हे कोणत्या, कांदा, बटाटा आहे ना, कांदा, बटाटा एकवचनी नाम आहेत, अनेक वचन बटाटे होतं, कांदाचं कांदे होतं, एक वचन दोडके, अनेक वचन दोडकी, एक वचन वांगे, अनेक वचन वांगी, म्हणून तशी लिहिलेत मी ते शब्द, नीट बघा. बसू द्या. भोपळा भोपळे, दोडका दोडके नाही लिहिले मी, दोडके दोडकी, एक वचन अनेक वचन, नाही कळलं. भेंडी भेंड्या, गवार. आता वांगे म्हणल्यानंतर, दोडके म्हणल्यानंतर, भोपळा म्हणल्यानंतर, मिरची म्हणल्यानंतर सामान्य नावं झाले हो. हे भाजीचा प्रकार झाला. तुमच्या ध्यानात येते का मी काय म्हणतो. पण निवळ मिरची म्हणल्याने काय झालं, एक प्रकार झाला भाजीतला तो. मिरची हा एक प्रकार आहे. पण आता तुम्हाला कोणती पाहिजे मिरची आम्हाला काय माहिती आहे. मग तुम्ही इथून फोन केला, हॅलो, हा त्या मिरचीचं नाव सांगितलं, ही पाहिजे आम्हाला, एक गाडी पाठवून द्या. असेच करतात ना सगळे व्यापारी लोक. तिकडून ती मिरची बोलून घेतात. ते आपल्यावर बघत नाही कलर कसा आहे, तिखट आहे का, हाताने पहा, डोळ्यांनी पहा, आणि असलं काय पाहत नाही. ते फक्त नाव सांगतात. तुमच्याकडे आहे का, असेल तर लगेच एक गाडी लोड करा. मग ते फक्त नाव सांगतात. त्यांना माहिती आहे ना मिरच्यांची नावं. कळतं मी काय बोलतोय. मग मिरचीचं जे नाव आहे ते नाव म्हणजे विशेष नाम आहे. बाकी हे सगळं सामान्य नामच आहे मित्र हो, असं मला सांगायचं होतं. मग या सामान्य नामामध्ये तुम्हाला हे सामान्य नामाचे 2 प्रकार पडतात. एक आहे पदार्थवाचक नामे आणि दुसरा आहे समूहवाचक नामे. हे कळलं पाहिजे तुम्हाला. कधी कसाही प्रश्न येईल, कधी हे पर्याय टाकतात, कधी सामान्य नाम असा पर्याय टाकतात परीक्षेमध्ये. मग कळलं पाहिजे. अहो खरं सांगतो मी तुम्हाला, कळप हे कोणत्या प्रकारचे नाम आहे. कळप असेल, समिती असेल, मंडळ असेल, असे येतात प्रश्न परीक्षेत. समिती, मंडळ, कळप, थवा, थप्पी हे कोणत्या प्रकारची नामे आहेत. मग तुम्ही जर पर्यायामध्ये दिला असेल सामान्य नाम तर सामान्य नाम लिहावं लागेल. पर्यायामध्ये जर दिलेला असेल समूहवाचक नाम तर काय लिहिणार तुम्ही, समूहवाचक नाम. म्हणजे सामान्य नामामध्ये हे 2 प्रकार पडतात, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. कशाच्याही समूहाला जे नाव दिलेलं असतं त्याला समूहवाचक नाम असे म्हणतात.
आणि कोणतंही समूहवाचक नाम हे सामान्य नामच असतं. मग जसं तुम्ही आता म्हणले थवा पक्ष्यांचा, कळप प्राण्यांचा, उतरंड मडक्यांची, थप्पी पोत्यांची, गुच्छ फुलांचा, ताटवा फुलझाडांचा, बरोबर आहे ना, जुडगा चाव्यांचा. कशाचा समूह आहे नेमकं त्याच्यानुसार. आता तुम्ही जेवढे सांगाल तेवढे. विमानांचा ताफा, जहाजांचा काफिला, कळतंय का बघा. हे समूहाला दिलेलं नाव आहेत. काजूंची गाथण, भाकरींची चवड, नाण्यांची तळत, असं दिलेले आहे. कशाच्या तरी समूहाला दिलेलं नाव आहे. अहो मुलांची बघा ना, घोळ का समूहाला दिलेलं नाव आहे. तुमची असते तुकडी, सैन्याची असते पलटण, कशाच्या तरी समूहाला दिलेलं नाव. हा आहे तांडा, हा आहे झुंड, बरोबर आहे. तो चोरांची टोळी, खेळाडूंचा संघ, पुस्तकांचा संच, कागदांचा गठ्ठा. हे प्रत्येकाला नाव दिली समूहाला. मग असं याच्यातलं आलं कोणताही शब्द. हे पोरांनो बघा ना, हे सगळं काय मंडळ, समिती असे प्रश्न येतात, कारण हे समूहाला दिलेलं नाव येते. आणि मग असं नाव एखादं येईन परीक्षेला, कोणत्या प्रकारचे नाम आहे किंवा खालीलपैकी सामान्य नाम ओळखा, तर तुम्हाला हे माहिती पाहिजे. समूहवाचक नाम हे सामान्य नाम असतं, किंवा समूहवाचक नाम कोणतंही असलं त्याला सामान्य नाम म्हणतात, की सामान्य नामाचाच तो एक प्रकार आहे. म्हणजे ही सगळी सामान्य नाम आहेत. परीक्षेला मात्र जो पर्याय येईल ना, तो पर्याय लिहायचा असतो. नाही तर म्हणा ओ सर थप्पी गुच्छ हे समूहवाचक नाम येतं, परीक्षेत सामान्य नाम पर्याय आला होता. आमची काही चूक आहे? तुमची चूक नाही. तुम्हाला हे माहित नव्हतं की कोणतेही समूहवाचक नाम सामान्य नाम या नावाने संबोधलं जातं. सामान्य नामातच ते येतं. पदार्थवाचक नामे, पदार्थवाचक नामामध्ये काय आहेत? कोणत्याही वस्तूला, पदार्थाला एक नाव दिलेलं आहे बघा. ती वस्तू पाहिली की आपण लगेच त्याचं नाव घेतो. आता इथं पाहिल्याबरोबर मी म्हणलं खुर्ची, त्याला पाहिल्याबरोबर मी म्हणलं टेबल आहे म्हणलं की नाही. तुमच्या घरातल्या वस्तू असतात बघा, खुर्ची, ते तिला नाव दिलंय. आकृती पाहिली की लगेच तुम्ही म्हणता ही खुर्ची आहे. अरे घरात पहा ना तुम्ही, जे पाहिलं ते याला म्हणता परात, याला म्हणता बादली, याला म्हणता हंडा, याला म्हणता तांब्या. हे घरातल्या वस्तू आहेत तुमच्या, आहे की नाही बघा. याला म्हणतात तवा. कशाला? हे जनरली त्याला नाव दिलेलं असतं हो. कोणत्याही वस्तूला दिलेलं एक नाव आहे. जेवढ्या जेवढ्या तुम्हाला वस्तू दिसत आहेत त्याला दिलेलं नाव हे एक सामान्य नाम असतं, त्याला पदार्थवाचक नाम म्हणतात. हे पदार्थवाचक म्हणजे एखाद्या वस्तूला दिलेलं नाव आहे. अहो घरातल्या वापराच्या वस्तू बघा ना तुम्ही, तेल आहे, तूप आहे, दही आहे, दूध आहे, लोणी आहे, चक्का आहे, अनेक काही असेल, मूग आहे, तांदूळ आहे, गहू आहे ना, साखर आहे, असं येईन परीक्षेला. साखर हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? तर तुम्ही काय करणार मग? एक तर पर्याय येईल पदार्थवाचक नाम, नाही तर दुसरा पर्याय येईल सामान्य नाम. मग सामान्य नाम आलं तरी सामान्य नाम आहे साखर, आणि पदार्थवाचक आलं तर पदार्थवाचक आहे, समूहवाचक मात्र नाही. ते एका पदार्थाला दिलेलं नाव आहे. तुम्ही पाहिल्या क्षणी म्हणता ही साखर आहे, याला युरियाच म्हणतात, याला साखरच म्हणतात, याला गहूच म्हणतात, याला तांदूळच म्हणतात. सामान्य नाम आहेत. पण जर तुम्ही गेले दुकानात आणि म्हणले की आम्हाला 5 किलो गहू द्या, तर परत प्रश्न पडेल ना. ते सामान्य नाम आहे, त्याला कळणार नाही लवकर. तर मला त्याचं नाव सांगावं लागेल. कोणता गहू पाहिजे तुम्हाला सचिन सर? त्याचं नाव सांगा ना. त्याचं नाव सांगितलं की मग तुम्हाला तोच गहू तो देणार आहे. दुकानात गेले म्हणले निवळ तांदूळ द्या, त्याला कळणार नाही. पण तांदळाचं नाव सांगितलं तर तुम्हाला तो 5 किलो तांदूळ देऊन टाकेल. म्हणजे तांदळाचं नाव जे आहे ते त्याचं विशेष नाम आहे. तांदूळ हे सामान्य नाम आहे. कळतंय मी काय बोलतोय? कोणतंही असू द्या, ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, सगळ्याला मग, मूग, मठ, उलगे सगळ्यांना नाव येतं. हे त्यांचे कॉमन नाव येतं. असं दिसलं की त्याला उलगेच म्हणतात.
पण त्या हुलग्याला परत नाव आहेत, त्याचे वेगवेगळे वाण आहेत ना, मग त्याचं शास्त्रीय नाव आपल्याला माहिती नाहीत. मग त्याचं जर नाव सांगितलं तुम्ही तर मग ते विशेष नाम होतं. तोपर्यंत हे सगळे सामान्य नामाची पदार्थांना किंवा वस्तूंना दिलेली जी नावं असतात ही सगळी पदार्थवाचक नाम म्हणून ओळखली जातात. आणि पदार्थवाचक नाम हे सामान्य नाम असतं. सामान्य नामाचेच हे दोन प्रकार पडतात. आपले पहिले तीन प्रकार आहेत, विशेष नाम, सामान्य नाम आणि भाववाचक नाम. विशेष नाम एका वस्तूचा बोध करतं, एकाचाच. आता निवळ मुलगा म्हणलं तर कोणता मुलगा कळेल का? नाही कळणार. मुलगाचं स्ट्रक्चर चित्र आपल्या डोळ्यापुढे येतं. पण मी म्हणलं असतो समजा याला सचिनला बोलून आणा, सचिनच येणार ना आपल्या डोळ्यापुढे, सचिन उभा राहतो. म्हणजे त्याचं नाव घेतलं की तोच मुलगा आपल्या डोळ्यापुढे उभे राहणार, दुसरा राहणार नाही. नाव कोणतं? मुलगी सामान्य नाम आहे, मुलीचं नाव घ्या ते विशेष नाम होतं. हे शिकवलं ना आतापर्यंत? बरं असो. मग हे झाले पदार्थवाचक नामे आणि समूहवाचक नामे. तुमची एक गोष्ट लक्षात घ्या, जे सामान्य नाम असतं ते एकाचं नाव नसतं, एका वस्तूचं, एका व्यक्तीचं, एका प्राण्याचं नाव नसतं, तर त्या वस्तूच्या जातीचं नाव असतं. जसा पर्वत ही एक जात किंवा प्रकार आहे, प्राणी ही एक जात किंवा प्रकार आहे, एकाचा बोध होतच नाही, त्यापैकी कोणतंही असू शकतं, तसा प्रकार लक्षात येतो आपल्या. ते एका जातीचं किंवा प्रकाराचं नाव असतं, म्हणून सामान्य नामाला जातीवाचक नाम असे म्हणतात. हे तुमच्या लक्षातच असलं पाहिजे. परीक्षेला तसा सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे, खालीलपैकी जातीवाचक नाम कोणते? काय गोंधळ आहे हा? खालीलपैकी धर्मीवाचक नाम कोणते, खालीलपैकी सामान्य नाम कोणते, खालीलपैकी जातीवाचक नाम कोणते? कसा प्रश्न पडतो पाहिलं ना? तिन्ही एकाचीच नाव आहेत. नदी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? जातीवाचक नाम, सामान्य नाम का धर्मीवाचक नाम? तिन्ही पण येतं. धर्मीवाचक नामामध्ये सामान्य नाम येतं आणि सामान्य नामाला जातीवाचक नाम असे म्हणतात. म्हणजे किती लक्षात ठेवायचं असतं, नीट लक्षात घ्या. धर्मीवाचक नामामध्ये विशेष नाम आणि सामान्य नाम आहे, सामान्य नामामध्ये पदार्थवाचक नाम, समूहवाचक नाम आहे. कोणताही पर्याय येईल परीक्षेमध्ये. साखर हे कोणत्या प्रकारचे नाम आहे तुम्हाला लिहावं लागेल, पदार्थवाचक नाम आहे. तो पर्याय नसेल तर तुम्ही म्हणणार सामान्य नाम आहे, तो पर्याय नसेल तर तुम्ही म्हणणार जातीवाचक नाम आहे, आणि तो पर्याय नसेल तर तुम्ही म्हणणार धर्मीवाचक नाम आहे. एकाच शब्दाला चार पर्याय झाले ना. एकाला चार पर्याय बरोबर आहेत ना, चारही बरोबर आहेत, पण तिथं जो आला तो घ्यावा लागेल ना तुम्हाला. साखर धर्मीवाचक पण आहे, साखर सामान्य नाम पण आहे, साखर जातीवाचक नाम आहे, आणि साखर पदार्थवाचक नाम पण आहे. मग परीक्षेत जो पर्याय तिथे आलेला आहे उत्तरामध्ये तो पर्याय निवडावा लागतो. नाही तर म्हणा हे कुठलं आणलं जातीवाचक, हे तर पदार्थवाचक आहे, यापैकी नाही. असं नाही करायचं. तुम्हाला माहिती पाहिजे चार चार नावं असतात एकाला. असो, लय गोंधळ झाला का आणखी खिचडी होईल तुमच्या डोक्यात. विशेष नाम, आता विशेष नाम जे असतं तुम्हाला काय म्हणलं होतं, ते कोण्याही एकाच नाव असतं, एका वस्तूचं, एका व्यक्तीचं, एका प्राण्याचं. म्हणून विशेष नामाला व्यक्तिवाचक नाम असे म्हणतात. परीक्षेत येतं रे, तुम्हाला माहित असावं. विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते तर सामान्य नाम हे जातीवाचक असते. विधान चुकी बरोबर, हे विधान पूर्णतः बरोबर आहे. विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते, म्हणजे कोण्याही एकाच व्यक्तीचं असतं, एका वस्तूचं असतं. सामान्य नाम मात्र वस्तू एका व्यक्तीचं नसतं, एका वस्तूचं नसतं, तर वस्तूच्या प्रकाराचं किंवा वस्तूच्या जातीचं नाव असतं, म्हणून ते जातीवाचक नाम असते, त्याला जातीवाचक नाम असे म्हणतात. एक गोष्ट ध्यानात ठेवायची, चालता चालता एक पॉइंट, विशेष नाम हे नेहमी एकवचनीच असते. भाववाचक नाम जे असतं ते पण एकवचनीच असते. भाववाचक नाम आणि विशेष नाम कधीच अनेक वचनी होत नाही, म्हणजे त्यांचं अनेक वचन कधीच होत नाही, कधीच नाही होणार. गोदावरी एकच आहे, गोदावऱ्या होत नाही, बरोबर आहे की नाही? कधी बघायचं तुम्ही, हिमालय एकच आहे, अनेक हिमालय होत नाही. पण सामान्य नाम हे अनेक वचनी पण येते किंवा अनेक वचन होऊ शकते. पर्वत, एक पर्वत काय ना अनेक पर्वत काय. नदी, अनेक नद्या. एक डोंगर, अनेक डोंगर. तसं इकडे एक हिमालय अनेक हिमालय नाही होत. एक न, बरोबर आहे ना, एक गोदावरी अनेक गोदावरी असं नाही होत.
हे विशेष नामाचं आणि भाववाचक नामाचे अनेक वचन होत नाही, ते नेहमी एकवचनीच असते. हे विधान बरोबर आहे. सामान्य नामाचे अनेक वचन होते, हे विधानही बरोबर आहे. चला मग पुढे थोडस गंमत बघा. आता जर तुम्हाला विशेष नाम आणि सामान्य नाम थोडंफार कळलं असेल तर आपल्याला आता पुढचा भाग बघता येईल. तिसरा प्रकार, त्या तिसऱ्या प्रकाराचं नाव आहे भाववाचक नाम. त्यालाच आपण काय म्हणतो, गुणवाचक नाम. त्यालाच काय म्हणतात, धर्मवाचक नाम. हे तुम्ही विसरू नका. परीक्षेत कोणत्याही नावाने प्रश्न येतोय. मी आत्ताच सांगितलं ना तुम्हाला की माणुसकी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे. पर्यायामध्ये कधी भाववाचक देतील, कधी गुणवाचक देतील, किंवा कधी धर्मवाचक पण देतील. तुम्हाला एक कळलं पाहिजे की तिन्हींना तेच नावाने संबोधलं जातं, म्हणजे एकाला तिन्ही नावाने संबोधलं जातं. असतो थोडा सूक्ष्म फरक, पण तो जर कळून घ्यायचा असेल तर बघा. गुणवाचक नाम जे असतात, आता ही सगळी नामे बरं का, ही वस्तू, व्यक्ती, प्राणी यांच्या अंगी असलेल्या गुणाला, धर्माला, भावाला दिलेली नावं असतात. याचा अर्थ सांगतो तुम्हाला. वस्तू, व्यक्ती आणि प्राणी यांच्या अंगी असलेल्या गुणाला गुण, धर्म आणि भाव यांना दिलेली नावे म्हणजेच भाववाचक, गुणवाचक, धर्मवाचक नामे. त्याची व्याख्या झाली. वस्तूच्या अंगी असलेल्या गुणधर्माला दिलेल्या नावाला भाववाचक नाम, गुणवाचक नाम किंवा धर्मवाचक नाम असे म्हणतात. मग तुम्हाला थोडा सूक्ष्म फरकच पाहायचा असेल तर असा पाहू शकतो आपण. गुणवाचक नाम म्हणजे वस्तू, व्यक्ती, प्राणी यांच्या अंगी काही गुण असतात. गुण आणि गुण हे परमनंट असतात, कायमस्वरूपीचे असतात. उपजत वेळीच ते आलेले असतात, तर मरेपर्यंत तसेच राहतात. गुण कधी जात नाहीत, कधीच जात नाहीत. आले की ते शेवटापर्यंत राहतात. गुणांचं वैशिष्ट्य, गुण हे कायमस्वरूपीचे असतात. कारल्याच्या अंगी असलेला कडूपणा गुण आहे त्याचा. मिठाच्या अंगी असलेला खारटपणा, बघा ना, कडूपणा, खारटपणा गुण येते. तुम्हाला आता फरक कळेल. गुण कशाला म्हणतात, कायमस्वरूपी असले आणि ते उपजत म्हणजे जन्मतःच आलेले असतात, तर मरेपर्यंत राहतात. अरे तानाजीच्या अंगी शौर्य होतं, शूरता होती, गुण होता तो कायमचा, तो उपजत त्याच्यामध्ये आलेला होता. शौर्य, अरे चातुर्य गुण होते. घोड्याच्या अंगी असलेली चपळता गुण येतो, समजून घ्या ना तुम्ही. लांडग्याच्या अंगी असलेला धूर्तपणा, कोल्याच्या अंगी असलेली लबाडीन, माणसाच्या अंगी असलेला प्रामाणिकपणा गुण येते. गुण कधीही आपण आणू शकत नाही आणि घालू शकत नाही, ते उपजत आलेले असतात आणि शेवटपर्यंत राहतात. त्याला गुण म्हणतात. आणि असे जी गुणाला दिलेली नावं असतात त्याला गुणवाचक नाम असे म्हणतात. फरक सांगायचा म्हणून सांगतो. मग तुम्ही म्हणाल सर भाववाचक म्हणजे काय? आपण सगळ्यांना भाववाचकच म्हणतो, पण फरक पाहायचा म्हणून चाललंय. भाववाचक म्हणजे हे गुणाला दिलेले नाव नसतात, तर हे आपल्या मनातील भावाला दिलेले नाव असतात. भाव म्हणजे भावना. गुण परमनंट असतात, परंतु भाव मात्र तात्पुरते असतात, टेम्पररी असतात. तुम्ही कोणत्याही क्षणी जीवन जगत असताना, दैनंदिन जीवनामध्ये कोणत्याही क्षणी, कोणत्याही वेळेला कोणताही भाव प्रकट करू शकता आणि कोणताही भाव नष्टही करू शकता. हे नायक वगैरे असतात, हे चित्रपटातले किंवा मालिकामध्ये काम करणारे हे सर्व जे काही कलाकार, हे सगळे भाव प्रकटच करत असतात ना. हे काही तसेच असतात का हे लोक? नाही, पण असे हुबेहूब ठेवतात आपल्या पुढे, असा भाव प्रकट करतात, भावना प्रकट करतात. असं वाटतं वाह, खरंच ती व्यक्ती तशीच आहे की काय. त्यांनी तो भाव त्या वेळेला प्रकट केलेला असतो. त्याला म्हणतात भाववाचक नाम. व्यक्ती, वस्तू, प्राणी यांच्या अंगी जे भाव भावना असतात ना, यांना दिलेली जी नावं असतात ही असतात भाववाचक नामे. कारण ते तात्पुरत्या स्वरूपाचे असतात. पाहिजे तेव्हा आणता येतात, पाहिजे तेव्हा नष्ट करता येतात.
आता तुम्हीच बघा ना, तुम्ही सगळी मुलं चांगली येतं, चांगल्या घरातली मुलं येतं, सज्जन मुलं आहात, चांगल्या विचाराची मुलं आहात, तुम्हाला चांगलं वाईट सगळं कळतंय, तुम्ही कधी वाईट बोलत नाहीत, वाईट करत नाही काहीच, चांगलं वागतायत, म्हणजे स्वज्वळ आहेत, एकदम सज्जन, चांगलं हे काय ते तुम्हाला कळतंय. पण आता बाय चान्स आता उद्या तुमच्या प्रयत्नाने तुम्ही पोलीस झाले, मग पोलीस झाल्यानंतर जेव्हा त्या आरोपीच्या समोर तुम्हाला समाचार घ्यायचा असतो, त्यावेळेस जर तुम्ही म्हणले नाही मी फार सज्जन आहे, मी कधी शिवी देत नाही, मी कधी कोणावर हात टाकला नाही आजपर्यंत, कोणाला वाईट बोललोच नाही, तुम्ही जर असं प्रेमाने त्या आरोपीला चोंबळायला गेले, चालेल का? तुमचं ओरिजिनल रूप तिथे चालणार नाही. तुम्ही चांगले आहात हो, पण तेथे तुमचा रोल काय ते नीट बघा. तुम्ही एका आरोपीच्या पुढे उभे आहात, त्यावेळेस तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती रागीटपणा आणावं लागेल, संतापल्यासारखं दाखवावं लागेल, जरी राग नसला तरी पण रागावल्याचा भाव प्रकट करावा लागेल, 2-4 शिव्या असडाव्या लागतील, खान खान 2-3 टाकाव्या लागतील. तेव्हा तो आरोपी म्हणेल नाही साहेब चुकलं माझं. तुम्ही जर प्रेमाने हात फिरायला लागले, भाऊ कसं केलं आणि काय झालं, तर म्हणाला या असंच आहे, बरोबर तुमच्या टाळून हात फिरेल तो. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला तो प्रकट करावा लागला भाव रागीटपणाचा. सैन्यामध्ये समजा गृहीत धरा तुम्ही फोर्समध्ये आणि अतिदक्षता भागात तुम्ही तैनात केलेले, तिथं अजिबात त्या भागात एंट्री करायची नाही 100 मीटर कोणी. तेथे तुम्ही उभे आहात, तुमचं ते अकराळ विक्राळ रूप, सगळं काळं फासलेलं तोंडाला, अंगात चित्र चित्र कपडे, आणि तुम्ही असे उभे आहात. हो, मग तिथं काय तुम्ही म्हणणार काय, हे तिकडे हसायचं हे चालणार नाही, दात दाखवून ते चालणार नाही. तसं केलं मग ते पुढचे तुमचे ठीक आहे ना. तिथं तुमचा चेहरा मोहरा असा ठेवावा लागेल क्रूरपणाचा. तुम्ही किती चांगले हे महत्वाचं नाही, तिथं तिथं तुमचा क्रूरपणा महत्वाचा आहे. त्याने 100 मीटर वरून जरी तुम्हाला पाहिलं तर त्याची हिंमत नाही झाली पाहिजे पुढे येण्याची, नको. तेथे तुम्हाला त्याच पद्धतीनं राहावं लागेल, करडी नजर, चेहऱ्यावरती खुंखार तेज, बरोबर आहे का? जे भाव असे पाहिजे की पुढच्याला अंदाज नाही आला पाहिजे तुमचा. खूप क्रूरपणा दिसतोय, हा काय करील, कधी कधी शूट करील सांगता येत नाही, हा काय दयामाया करणार नाही, आदेशच दिलेले तर दिसता क्षणिक फायर. मग तसं त्यामुळे तुमचा चेहरा मोहरा तसा दिसला पाहिजे, हा तुमचा भाव आहे, कळतंय का? किंवा काही वेळेस आपल्याकडे नेते मंडळी वगैरे येतात आणि काही दुःखद प्रसंगी वगैरे कुटुंबाला भेट देतात आणि तिथे येऊन सांत्वन करतात आणि एकदम असं दयाळूपणाचा भाव आणतात, जणू काही जनतेबद्दल खूप त्यांच्या मनामध्ये प्रेम आहे, कणव आहे आणि दयाभाव आहे असं दाखवतात. त्यांच्या जाण्यानं खरोखर खूप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. ही दरी कधीच भरून काढता येणार नाही. त्यांचा आमचा आतापर्यंत 20 वर्षाचा संबंध होता, त्यांनी खूप केलं पक्षासाठी, खूप असं सांगतात, तरीही त्यांच्या कुटुंबाला याच्यातून सावरण्याची शक्ती बुद्धी परमेश्वर देव. आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सामील आहोतच, आमच्या परीने होता होईल तेवढे प्रयत्न आम्ही त्यांना सपोर्ट करण्यासाठी करूच, आम्ही सदैव पाठीशी आहोत असा दयाभाव दाखवतात. म्हणजे तिथे तो भाव प्रकट केलेला असतो. इथं माणसाला माणसाची एवढी कोणाला कदर राहिलेली नाही, इथून बाजूला झाले की चेहऱ्यावरचे भाव बदलतात, पण तेवढ्यापुरते काहीतरी भाव प्रकट करावे लागतात होते. याला म्हटलं जातं भाव. प्रेमळपणा गुण नाहीये, भाव येतो, तो भाव आहे, लटकच तो तात्पुरत्या स्वरूपात प्रकट केला जातो आणि सहज म्हटलं जातं माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मी नाही जगू शकत तुझ्याशी, ऐक ना, ऐक ना, घे ना समजून, नाही रे जगू शकत मी तुझ्याशी, नाही जगू शकत. असा प्रेमळपणाचा
प्रेमळपणाचा भाव प्रकट केला जातो. मग हा भाव आहे प्रेमळपणाचा, तो खरंच आहे का? अशी माणसं खरंच प्रेमळ असतात का? यांचे खरे गुण हे नंतर दिसायला लागतात. बरोबर आहे ना? तात्पुरतं त्यांनी प्रेमळपणाचं त्या जाळ्यामध्ये अडकवलेलं असतं आणि मग नंतर जेव्हा खरं रूप कळायला लागतं त्यास पश्चातापाशा दुसरी वेळ नसते. खूप ड्रामा करतात अशी माणसं, खूप. प्रेमळपणा हा लटकाच प्रकट केलेला भाव आहे, त्याला दिलेलं ते नाव आहे, तो गुण नाही. गुण हे परमनंट असतात. घोड्यामध्ये चपळता आहे, चपळता हा काय भाव नाहीये, कोणी बी निर्माण नाही करू शकत, त्या अंगातच असावं लागतंय. मैदानावर उतरलं का थाय 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 नाचलं पाहिजे, खरं की नाही? टन 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 उडायला पाहिजे माणूस, स्प्रिंग सारखं. ती अंगातच असावं लागते तेवढी चपळता, करंट. त्याच्या नाहीची ती म्हशीवानी चिखल तुडीतो, रपडाक धापडाक रपडाक धापडाक. पण तो हरणासारखा टन उड्या मारतो बघा, एवढा 98-90 किलोचं वेट घेऊन तेवढा टन कुदतो. म्हणजे याचा अर्थ काय? अंगात असलेला तो परमनंट गुण येतो, समजतंय का? गुण येतो, त्याला गुण म्हणतो. बरं असो, मग हे झाले तुमचे रागीटपणा, प्रेमळपणा, दयाळूपणा, काय असेल हे सगळे भाववाचक नाम. आणि धर्मवाचक नाम म्हणजे काय रे? ते गुण नसतात, ते भाव नसतात, ते आपण प्रकटही करू शकत नाही आणि आपण त्यांना आणूही शकत नाही आपल्यामध्ये आणि नष्टही करू शकत नाही. धर्म ही अशी गोष्ट आहे की ती वस्तू व्यक्ती प्राण्यामध्ये यायची तेव्हा येते आणि जायची तेव्हा जाते. ओघाने येत असते आणि ओघाने जातेही. आपल्या हातात नाही आणायचं, आपल्या हातात नाही, आणि नष्ट करायचं म्हणजे काढायचं आपल्या हातात नाही. तुम्ही बघा ना, भाव तुम्ही आणू शकत होते, भाव तुम्ही नष्ट करू शकत होते. गुण तर जन्मतःच आलेले होते, शेवटपर्यंत राहतात, ते काढू शकत नाही तुम्ही. पण धर्म ही अशी गोष्ट आहे की ते आपल्या हातात आणायचंय नाही आणि काढून टाकायचे नाही. ते यायचे तेव्हा आपल्यात येतात आणि जायचे तेव्हा आपल्यातून जातात. त्याला धर्म म्हणतात. फक्त आल्यानंतर त्याचं पालन करायचं असतं, त्या धर्माचं पालन करायचं असतं. मग तू म्हणाला असं कोणतं धर्म येतो? बघा धर्माचा, अरे बालपण आलं होतं वाटेला तुमच्या, आठवतंय का? बालपण ही वस्तू नाहीये, गुण नाहीये, तो भाव नाहीये, तो एक धर्म आहे. तुमच्या वाट्याला आला होता की नाही? बालपण आलं होतं ना, गेलं ना निघून. यायचं तेव्हा आलं होतं, जायचं तेव्हा निघून गेलं. बालपण गेलं की तारुण्य येतं, तारुण्यही जायचं तेव्हा निघून जातं आणि प्रौढत्व येतं. प्रौढत्वही येत जात राहतं, तोपर्यंत राहतं आणि ते निघून जातं. वृद्धत्व येतं, वृद्धत्व आलं की आपल्याला घेऊनच जातं. धर्म आहे. बघा, बालपण आहे, तारुण्य आहे, प्रौढत्व आहे, वृद्धत्व आहे. कळलं तुम्ही? आता तुम्हाला जर म्हणलं असतं आजारपण, आजारपण हे कोणत्या प्रकारचे नाम आहे, तर तुम्ही भावाचे, गुणवाचक, धर्माचे कोणतेही तिथं पर्याय जे असेल ते लिहू शकता. पण तुम्हाला माहिती पाहिजे की आजारपण हे गुण नाहीये. एखाद्याच्या मागे आजारपण लागत बघा, आई उमलत्या वयात 18-20 वर्षातच एखादा आजार जडतो, ते बिचारा तसाच तो आजार 5-50 वर्षे काढतो अंगावर. आहेत ना अशी माणसं आपल्याकडं? काय करणार शेवटी? तेथेच त्या आजाराने त्याला ग्रासलं जातं. नेमकं त्याच्या उन्नतीचा काळ आणि आजार लागतो माग. काही का ना औषध उपचार चालूच चालूच, कंटाळून गेलेला असतो रे. 30-40 वर्ष झाले तशी औषधं चालू आहे आणि ते घेऊन का ना, पण तो जगण्याची त्याची इच्छा आहे ना, तो जगतच राहतो. मग ते आजारपण आहे, तो गुण नाहीये, तो भाव नाहीये, तो धर्म आहे. आलाय वाट्याला, त्याचं पालन करावंच लागतं. बघा ना, अरे बंधुत्व गुण नाहीये, भाव नाहीये. बंधुत्व हा धर्म आहे. ते बंधूच्या अंगी असतं, ते पालन करायचं असतं. मातेच्या अंगी मातृत्व असतं, पित्याच्या अंगी पितृत्व, शत्रूच्या अंगी शत्रुत्व. शत्रुत्व गुण नाहीये, तो धर्म आहे. बळच करायचं म्हणलं तर शत्रुत्व होत नाही आणि नको म्हणल्याने थांबत नाही. कुणीकडून काही येतं डोक्याला, अशी नाही ना. असे मित्रत्व करायचं म्हणल्याने मित्रत्व होत नसतं. बळच फ्रेंडशिप मागितल्याने फ्रेंडशिप नाही होत कधी. आणि नको म्हणल्याने राहत नाही. मैत्री व्हायचीच असेल तर चालता बोलता पहिल्याच मुलाखतीत अशी मैत्री होऊन जाते, आयुष्यभराची मैत्री असते, नाही विसरली जात. लक्षात ठेवा, असे पाहिलेत ना आपण मित्र. चालता बोलता कुठेतरी सहज भेट झाली, काही क्षणापुरती,
आणि तेवढ्या एका भेटीत बोलण्या चालण्यातून अशी मैत्री झाली तर आयुष्यभर ती मैत्री टिकून राहिली. मित्रत्व आहे ते, त्याचं पालन करायचं असतं. हे धर्म आहेत सगळे, याला म्हणतात धर्म. धर्म वेगळे, गुण वेगळे, भाव वेगळे. चला सगळ्यांना याच्यातला कोणताही शब्द येईल तुम्हाला धर्मातला, गुणातला आणि भावातला, परिषद म्हणतील कोणत्या प्रकारचे नाम आहे, पर्याय काही पण येईल, भावाचे, गुणवाचक, धर्मवाचक, तर ध्यानात राहू द्या. तिन्ही पैकी कोणताही पर्याय आला तर लिहा, नाही तर म्हणा याला नाही नाही असं म्हणते त्याला तसं म्हणते. आपलं असं माहिती असणं गरजेचं आहे. ही आहे तुमची धर्मवाचक. मग तुम्ही असं काही सांगू शकता. आता मग कोणत्यांना म्हणायचं गुणवाचक, भावाचक, धर्मवाचक नामे? आता उदाहरण आहे, आता कोणाच्या अंगी काय आहे ते तुम्ही सांगू शकता. दुसऱ्याच्या अंगी पाहिजे, वस्तूच्या, व्यक्तीच्या, प्राण्याच्या अंगी असलेला कोणताही गुणधर्म असेल की त्याला म्हणतात भाववाचक नाम, गुणवाचक नाम किंवा धर्मवाचक नाम. मग तुम्हाला आता कळतंय का? बघा मी काय सांगतो ते. कधी कधी असं विचारलं जातं परीक्षेला, म्हणून मी घेतोय, सगळं घेतोय. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आपल्याला घ्यायचंय. आता ही जी भाववाचक नामं आपण पाहतोय, भाववाचक नामे कशी तयार होतात? समजा आता य प्रत्यय आहे, विशेषणाला म्हणा, एखाद्या नामाला म्हणा, य प्रत्यय जोडला जातो. य प्रत्यय जोडला जातो म्हणजे शेवटून जोडला जातो आणि मग भाववाचक नाम तयार होतो. जसं कसं? य प्रत्यय लावून तयार होणार. जसं आता शूर हा शब्द आहे, हा तर विशेषण आहे. शूर तानाजी विशेषण झालं. कसा तानाजी? शूर विशेषण. पण या शूरला जेव्हा य प्रत्यय लावला जातो तेव्हा असा शब्द तयार होतो, शौर्य. आता शौर्य तानाजी म्हणाल का तुम्ही? नाही, तानाजीच्या अंगी शौर्य होत. शूर पासून झाला शौर्य. आणि शौर्य शब्द वस्तू नाहीये. शौर्य हा कोणाच्या तरी अंगचा गुणधर्म सांगतोय. मग गुण असेल, नाही तर भाव असेल, नाही तर धर्म असेल. गुण येतो गुण. तानाजीच्या अंगी असलेला गुण होता शौर्य. अरे राजांनो, कंसाच्या अंगी होत क्रौर्य. क्रूर पासून क्रौर्य. कर्णाच्या अंगी होत औदार्य. उदार पासून औदार्य. गुण होता तो औदार्य कंसाच्या, सॉरी कर्णाच्या. संगीताच्या अंगी माधुर्य. फुलाच्या अंगी सौंदर्य. आईच्या अंगी वात्सल्य. वत्सल पासून वात्सल्य भाववाचक नाम तयार झालं. वत्सल हे विशेषण आहे. वात्सल्य. गंभीर पासून गांभीर्य. मग तुम्हाला असं येईल परीक्षेमध्ये, क्रौर्य, धैर्य, शौर्य आणि मौर्य याच्यातलं कोणतं भाववाचक नाम नाही? भाववाचक नाम कोणतं नाही? आता थोडं तर डोकं आपल्याला चालावं लागेल ना. कोणतं भाववाचक नाम नाही? बरोबर आहे, कारण क्रौर्य कंसाचा आमचा गुण आहे. धैर्य त्या सैनिकामध्ये कोणाच्या तरी अंगचा गुण आहे. शौर्य तानाजीच्या अंगचा गुण आहे. मौर्य काय गुण आहे का? ते गुणाचं नाव नाहीये. मौर्य हे एक विशेष नाम आहे आणि ते एका घराण्याचं नाव होतं. माहिती का तुम्हाला घराणा इतिहास? मौर्य घराणा आहे, विशेष नाम आहे, ते गुणाचं नाही. बघा ना तुम्ही, असं येतं परीक्षेला फसवायला तुम्हाला. कोणतं नाही ते कळलं पाहिजे. समजा आता तू प्रत्यय लागला, तसंच आहे. आता शूरला लावला तर तुम्ही काय म्हणले असते? शूरत्व. तानाजी मध्ये होतं शूरत्व. माणसाच्या अंगी मनुष्यत्व. पशुच्या अंगी पशुत्व. अरे बंधूच्या अंगी बंधुत्व. मातेच्या अंगी आणि पित्याच्या अंगी, शत्रूच्या अंगी, मित्राच्या अंगी. मित्रत्व, शत्रुत्व, बरोबर आहे ना? हे कोणाच्या तरी अंगचे गुण येत, याला म्हणतात भाववाचक नामे.
त्व लावून झालेले. मग आता तुम्ही असे शब्द शोधा त्व लावून झालेले. जड पासून जडत्व, त्या वस्तूमध्ये दगडामध्ये जडत्व आहे. कळतं का तुम्हाला? शिकलत ना भौतिकशास्त्र? जड आणि जड पासून दगड कसा आहे? जड आहे आणि त्याच्यामध्ये जडत्व आहे. मग जडत्व त्याच्या अंगचा गुणधर्म आहे. लीनत्व माणसामध्ये, लीनत्व म्हणतो की नाही आपण असं लीनत्व. तुम्हाला हे कळले पाहिजेत. हे असे नावं तयार झाले. हे काही विशेष नामं किंवा सामान्य नामं नाहीत, भावचक नामं आहेत ती. कारण ती कोणाच्या तरी अंगच्या गुणाला, भावाला, धर्माला दिलेली नावं आहेत. कळतंय ना? शिकतोय म्हणजे काय शिकतोय आपण? तेच तर बारकावी गोष्टी शिकतोय ना. ता लावला ता. अरे शूर पासून शूरता, वीर पासून वीरता, क्रूर पासून क्रूरता, नम्र पासून नम्रता, सम पासून समता, एकता. बरोबर आहे की? हा वर शांतता. हा शांतता, मधुरता, काय असेल ते असेल. आणि शेवटी म्हणले नम्रता, आणि शेवटी म्हणले अमृता. नम्रता, नम्रता आली होती आपली. नम्रता, क्रूरता, वीरता आणि अमृता याच्यातलं कोणतं भावचक नाम नाही? नम्रता, क्रूरता, वीरता आणि अमृता. अमृता, अमृतच ना. अमृता हे भावाचक नाम नाही, ते विशेष नाम आहे ना. कळतंय का? हे सगळे बाकीचे. नम्रता माणसाच्या मध्ये असते, शांतता माणसामध्ये असते, क्रूरता माणसामध्ये आहे, पण अमृत असते का माणसामध्ये? ते एका कोण एका व्यक्तीचं नाव आहे. कळतं? ते तिथं काळ केलं. ते नाही, हे नाही, हे नाही. त्याच्यानंतर ई लावा. ई. अरे राजांनो, श्रीमंत पासून श्रीमंती वस्तू नाहीये, कोणाच्या तरी अंगचा गुण आहे. बरोबर आहे ना? श्रीमंत माणूस विशेषण झालं आणि माणसाच्या अंगी श्रीमंती भावाचक नाम झालं. गरीब माणूस आणि त्याच्या अंगी गरीबी, गुलामाच्या अंगी गुलामी, लबाडाच्या अंगी लबाडी, चोराच्या अंगी चोरी. सांगा बरं अशा अजून. शांती, हो का? क्रांती, शांती, क्रांती. वकील पासून वकिली. अजून सांगा बरं हिचे. ई लावून तयार होणारे हे असे तुमचे भावाचक नाम तयार होतात. बरं जाऊ द्या. ई नंतर की लावूया. की, हा सावकारापासून सावकार की, त्याच्या अंगचा गुण आहे ना. मास्तराच्या अंगी मास्तर की. बरोबर आहे ना? अजून कोण? गावाच्या अंगी गाव की, भावाच्या अंगी भाव की, रावाच्या अंगी राव की, मास्तर की, सावकार की, गावकी, भावकी, रावकी. अजून काय बरेच येतो. सांगा पटापटा. हा पाटलाच्या अंगी पाटील की. आणि मध्येच म्हणले असते देवकी. गावकी, भावकी, रावकी आणि देवकी. कोणतं भावाचक नाम नाही. देवकी कुठं भावाचक नाव असतं का? ते एक व्यक्तीचं नाव आहे. कोणीतरी देवकी होती म्हणजे असं कळलं पाहिजे. समजा आता गिरी लावला. गिरी, गुलामाच्या अंगी गुलाम गिरी. ही त्याच्या अंगचा गुणधर्म येतो. दादाच्या अंगी दादागिरी, गुंडाच्या अंगी गुंडगिरी, गांधीच्या अंगी गांधीगिरी. कळतंय ना? भामट्याच्या अंगी भामटेगिरी, लुच्च्याच्या अंगी लुच्चेगिरी. फसवा माणूस असतो त्याच्या अंगी फसवेगिरी. आणि मधीच म्हणले असते नीलगिरी, मध्येच म्हणले असते देवगिरी, मध्येच म्हणले असते ब्रह्मगिरी.
सांगा आता हे होतील का याच्यामध्ये? नाही. 4 नावं देतील तर मला त्याच्यात मध्येच टाकतील देवगिरी, निलगिरी, बमगिरी. देवगिरी किल्ल्याचं नाव आहे, निलगिरी पर्वताचं नाव आहे, विशेष नाम आहेत ते. ब्रह्मगिरी पर्वताचे ना, हा हे पर्वताचे नाव आहेत, किल्ल्याचं नाव आहे, विशेष नाम आहेत. म्हणजे देताना तुम्हाला असे 4 देतील. एवढं चाललंय ना, पण टाइमपास नाही चाललेलं. पुढे जाऊ द्या. पणा लावा, पण किंवा पणा लावला जातो आणि मग तयार होतं. सांगा आता पण. शहाण्याच्या अंगी शहाणपणा, हा काही काही बालिश असतात, बालिशपणा. वेड्याच्या अंगी वेडेपणा, मूर्खाच्या अंगी मूर्खपणा. कळतोय ना? काही पण घ्या तुम्ही. देवाच्या अंगी देवपण, गाढवपणा. बघा ना, हे पणा, हे भावचक नाम तयार झाले, कारण हे वस्तू नाही आहेत, कोणाचे तरी अंगचे गुणधर्म आहेत. बरं लावा. आई जोडाय, आई, आई. घोड्याच्या अंगी चपळाई, हे ना, चपळाई कोणामध्ये? घोड्यामध्ये, चित्त्यामध्ये. बर. एखादा फितूर होते पूर्वी, फितूर सैन्यामध्ये, त्यांच्या अंगी होती फितुराई. अरे वा, कोणाच्या तरी अंगी असते ती चतुराई, दिरंगाई, महागाई. आणि मध्येच येईल तुम्हाला एखादी लक्ष्मी आई. लक्ष्मी आई, मरी आई असते ना, असं सटवाई. आपल्याकडे बरोबर आहेत अशा. मग हे येतील का त्याच्यामध्ये? सटवाई, मावलाई आहे ना, हे याच्यात येत नाहीत. लक्ष्मी आई, सटवाई, चोखाई, जाखाई, मर्याई, बरेच आपल्याकडे आहेत अशा भरपूर. भवानी म्हणतो ना आपण तसं, ते भवानी आई. ह्या भाववाचक नामात येत नाही, ते विशेष नाम आहेत. असं तुम्हाला कळावं म्हणून मी एवढ्या फळ्यावर एवढं लिहिण्याचा उद्देश तो होता, म्हणून लिहिलेला आहे, काळजी नसावी. हे झालं भाववाचक नाम. आता आपल्याला जे खास सुरू करायचंय ना, तुम्ही आता काय पाहिलं ते नीट लक्षात घ्या. नामाचं वर्गीकरण 2 गटामध्ये, धर्मीवाचक आणि धर्मवाचक, ते कळलंच पाहिजे. तुम्हाला असं जर केलं, आता सांगितलेले उदाहरण सांगितले समजा, आणि म्हणलं चपळाई हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? धर्मवाचक का धर्मीवाचक? परत लिंक जोडावी लागते. चपळाई हे कोणत्या प्रकारचे धर्मीवाचक नाम आहे की धर्मवाचक नाम आहे? धर्मवाचक नाम आहे, कारण ती राहते घोड्यामध्ये किंवा इतर प्राण्यामध्ये. ज्यांच्यात राहते त्यांना काय म्हणतात? धर्मीवाचक. हे 2 गोष्टी लक्षात ठेवा. साखर धर्मीवाचक आहे, तिच्या अंगी असलेली गोडी धर्मवाचक. या आधी 2 गट लक्षात घ्या. मग धर्मीवाचक मध्ये 2 प्रकार होते, विशेष नाम आणि सामान्य नाम. परत सामान्य नामाचे 2 प्रकार होते, पदार्थवाचक नाम आणि समूहवाचक नाम. तिसरा प्रकार जो केला धर्मवाचक नामामध्ये, भाववाचक नाम, गुणवाचक आणि धर्मवाचक, हे तिन्हींचं एक प्रकार. ते वस्तू, व्यक्ती, प्राणी यांच्या अंगी असलेल्या गुणधर्माला दिलेलं नाव असायचं. मग हे 3 प्रकार आपण जर आतापर्यंत पाहिले, तर त्याच्यात थोडंसं पुढे जाता आलं पाहिजे. तुम्हाला परीक्षेत असं विचारलं जातं, वाक्यामध्ये दिलं जाईल किंवा सिंगल शब्द दिला असता तुम्हाला. आता असं जर म्हणलं असतं, शांती, कालच बोललो होतो ना आपण, असं म्हणालो होतो, विश्वास. आजकाल आहे ना बाबा हो, किंवा नुसता विश्वास शब्द दिला, विश्वास हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? निव्वळ विश्वास म्हणलं, निव्वळ विश्वास, निव्वळ श्रद्धा, निव्वळ भक्ती, बरोबर आहे ना? हे झालं. हे तिन्ही नाव निव्वळ दिलेत, हे खरे आहेत भाववाचक नाम. कारण विश्वास आपल्याला माहिती आहे का कोणाचं नाव आहे का? हे नाही. विश्वास हा माणसामध्ये असतो, भक्ती भक्ताजवळ असते, श्रद्धाही भक्ताजवळ असते, बरोबर आहे ना? कोणाच्या तरी अंगी असलेला तो गुण आहे. हे तिन्ही दुसऱ्यामध्ये राहतात. तुमच्यात विश्वास, भक्ती तुमच्यात, श्रद्धा तुमच्यात, याला म्हणतात. असे जर सुट्टे दिले ना, तर याला म्हणा भाववाचक नाम आहे. सुट्ट दिलं तर भाववाचक नाम आहे. बर, आता सुट्ट आलं तर भाववाचक नाम आहे. पण हे जर असं आलं असतं, मग विश्वास. काल मुंबईला गेला,
मग विश्वास असेल, श्रद्धा त्याच्यातच घ्या, भक्ती पण घ्या, पूजा पण घ्या. बरोबर आहे ना. काल मुंबईला गेले, आता इथं आलेले श्रद्धा भक्ती विश्वास हे काय झालं. आता तुम्हाला कळलं की ते विशेष नाम आहे, कोणा एका व्यक्तीचं नाव आहे. आणि असं म्हणलं असतं मग आजकाल आहे ना, काही म्हणा हो, कोणाचा कोणावर विश्वासच राहिला नाही किंवा विश्वास ठेवूच नाही. आता इथं असलेला विश्वास हे कोणत्या प्रकारचं नाम आहे. भाववाचक. हे भाववाचक. सामान्य नाम हे प्रकाराचं नाव असतं, विश्वास हा कोणाच्या तरी अंतरी असतो. ते झालं तुमचं भाववाचक नाम. असं जर म्हणलं असतं देवावर आपली श्रद्धा असावी, इथं असलेलं श्रद्धा भाववाचक नाम. कळतंय. कसं आलंय ते ओळखता आलं पाहिजे. म्हणजे आहेत ते विशेष नाम, पण आहेत ते भाववाचक नाम, परंतु कधी ते विशेष नामासारखे वापरले जातात तर कधी भाववाचक नाम म्हणून वापरले जातात. आणि जर सिंगलच दिलं ना निव्वळ, तर ते काय, ते ओळखायचं ते आहे भाववाचक नाम. बरं, आता असं जर म्हणलं असतो, हाच भाग बघायचा आहे आपल्याला, नंतर बघूया. हे तुम्हाला हे कळलं पाहिजे. नामांचे परस्पर उपयोग किंवा वापर. एक नाम दुसऱ्या प्रकारात कसं वापरलं जातं हे आपल्याला बघायचं असतं. म्हणजे विशेष नाम कधी कधी सामान्य नाम म्हणून येतं, कधी कधी सामान्य नाम विशेष नाम म्हणून येतं, तर कधी विशेष नाम भाववाचक नाम म्हणून येतं. वाक्यात आल्यावर ते तीन नामापैकी कोणत्या नामाचं काम करत आहे, त्याने विशेष नामाचा बोध केलाय का, सामान्य नामाचा बोध केलाय का, भाववाचक नामाचा बोध केलाय, हे आपल्याला कळलं पाहिजे. जाऊ द्या, थांबूया, वेळ झालेली आहे, नंतर बघू. तुमचा वेळ कशाला घेऊ. धन्यवाद. पुढील भाग पुढच्या ताशी. हे बंद करा, उद्या भेटूया.